शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी वैशाली। आज 15 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजले आहेत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा। या मंगलदिनी पाहूयात आपल्या राज्यातील हवामानाची सद्यस्थिती आणि येणाऱ्या 24 तासांचा सविस्तर अंदाज। सध्याची स्थिती पाहिली तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे, मात्र त्याची तीव्रता आता हळूहळू कमी होताना दिसत आहे। यासोबतच मान्सूनचा आस असलेला पट्टा राजस्थानपासून मध्य प्रदेश मार्गे विदर्भाच्या जवळून या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जो शियर झोन आहे तो मराठवाड्याच्या भागापासून याच कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे आणि याच हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे आम्ही काल सकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार दिवसा जरी पाऊस नसला तरी रात्री उशिरापासून ते पहाटेपर्यंत मराठवाडा विभागात पावसाचा जोर वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट्स येत होत्या की अंदाजात मुसळधार पाऊस सांगितला पण पाऊस झाला नाही, मात्र आपण पाहू शकता की पहाटेपासून या सरी सक्रिय झाल्या आहेत। सध्या सकाळच्या सद्यस्थितीनुसार हिंगोली आणि परभणीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात विशेषतः पैठणच्या आसपास पावसाचा जोर वाढलेला दिसतोय। अहमदनगरच्या पूर्वेकडील नेवासा पाथर्डी भागात, यवतमाळमध्ये तसेच भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या उत्तर भागातही पावसाचे ढग दाटले आहेत। रत्नागिरीच्या अनेक भागांत आणि ठाण्याच्या अंतर्गत भागांतही मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत। राज्याच्या इतर भागांत ढगाळ हवामान कायम आहे। आता पाहूयात येत्या 24 तासांचा अंदाज। सध्या सक्रिय असलेल्या शियर झोनमुळे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसतील। या भागात एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। हा पावसाचा जोर रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांतही मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह 1-2 ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील। धुळे, नंदुरबार आणि नाशिकच्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे। उर्वरित भागांचा विचार केल्यास धाराशिव आणि लातूरकडे हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरच्या बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही, मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील पण त्या सर्वदूर नसतील। तर हा होता राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।